गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज जरा इव्हनिंगला बाहेर गेलो होतो. काही नाही हो, जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरकडे जायचं होतं. पण पाऊस बघा ना, कोल्हापूरमध्ये बराचसा पाऊस चालू आहे. 2-3 दिवस झाला कंटिन्यू पाऊस आहे. मग घरी आलो, मेडिसिन तर घेतलं होतं मी. मग आधी येऊन आहे ना किचन आवरलं, कारण किचनमध्ये जरा भांडे पडले होते. काय नाही, दुपारचं होतं, फक्त कुकर वगैरे घासायचं होतं आणि स्वयंपाकाची तयारी करायची होती. मी पटापट पहिले राडा क्लिअर करून घेतला, कारण की किचन स्वच्छ असलं ना की स्वयंपाक करायला मजा येते. आणि मला तर ना सगळ्या गोष्टी आधी आवडलेल्याच आवडतात. नंतर मग असं काही ना काही मध्ये असलं ना, मग मला काम करायची इच्छा होत नाही, म्हणून पटकन घेतलं. त्यानंतर तेल घातलं. आज मी बनवणार होती मटकीची उसळ, फरसबीची भाजी आणि चपाती. म्हणून मस्त टोप ठेवला, तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि आपला बेसिक मसाला कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण आणि धणे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर मस्त फ्राय करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत. नंतर मग आपल्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो घालायचा, थोडीशी हळद, मटकी घालायची आणि उकळू द्यायचं चांगलं. मी ना पहिले मसाला खूप छान भाजून घेते, जेव्हा त्याचं तेल निघालं ना त्यावर मला भाजायला तो आवडतो. अशापैकी त्याच्यामध्ये मटकी घालायची. आणि आईंचा फोन आला होता मला, तर मी त्यांच्याशी बोलत बोलतच स्वयंपाक केला. मस्त माझी आमटी रेडी होती, तर माझी फरसबीची भाजीही रेडी आहे आणि चपात्याही रेडी होत्या. ओव्हरऑल छान होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आम्हाला. थँक्स, बाय.